पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलाय। 7 ते 8 फोर व्हीलर गाड्यांना कंटेनरने दिली धडक। काही नागरिक जखमींना तत्काळ रुग्णालयात केले दाखल। हा प्रकार सायंकाळी 11:30 दरम्यान मोशी येथील बोऱ्हाडेवाडी राजमाता जिजाऊ चौक हॉटेल सिल्वर ब्लू जवळ हा प्रकार घडलाय। सविस्तर बातमी अशी, रात्री 11:30च्या सुमारास एक कंटेनर चाकण हायवे रोडवरून मोशी भाजी मंडई चौकातून टाटा मोटर्सकडे निघाला होता। कंटेनर चालक दारूच्या नशेत कंटेनर चालवत असल्याचं म्हटलं जाते। हा कंटेनर बोऱ्हाडेवाडी राजमाता जिजाऊ चौक हॉटेल सिल्वर ब्लू जवळ आल्यानंतर ड्रायव्हर दारूच्या नशेत होता। ड्रायव्हरच्या गाडीवरून ताबा सुटला आणि कंटेनर सुसाट समोर चालत असलेल्या फोर व्हीलर गाड्यांना लागोपाठ ठोकत गेला। तसेच याच अपघाताच्या ठिकाणी रस्त्यालगत पार्क केलेल्या गाड्या या अपघातात सापडल्या, त्यामुळे त्या गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अपघात एवढा भीषण होता की सुसाट सुटलेल्या कंटेनरच्या पुढे जे वाहन येईल ते उडवत गेला आणि गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर केला आहे। अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। या अपघातात काही वाहनधारकांमधील नागरिक जखमी झाले आहेत। त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। या सर्व अपघाताची माहिती भोसरी MIDC पोलिसांना समजताच भोसरी MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाची माहिती घेऊन कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या सर्व प्रकरणात भोसरी MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत। गाडी